दिस इज कॉल्ड ड्रॅग रेसिंग आणि तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागणारच. काल बाईकचा जो पार्ट मागवला आहे आपल्या लोणावळ्यातल्या काकांकडून, एक्सटेन्शन थोडं जास्त मोठं झालं आहे कारण माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन नसल्यामुळे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिकट. येस. तर नमस्कार मंडळी, मी संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र. स्वप्नील भाऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त असा दिवस आहे. आज आहे डे 2, शनिवार 6 डिसेंबर, जेव्हा आज आपली रेस चालू होणार आहे. C5 कॅटेगरी म्हणजे डेटोनाची जी कॅटेगरी असते 6R डेटोना, त्यामध्ये आपण आपली बाईक उतरवतो जेणेकरून आपल्याला आज 2 रन मिळतील प्रॅक्टिससाठी. आणि मग F1 मध्ये जी आपली स्ट्रीट ट्रिप रेसची कॅटेगरी आहे तिकडे थोडासा ह्या प्रॅक्टिस रनचा अनुभव घेऊन आपण उतरू शकतो. पण जेव्हा कधी आपण एंट्री भरतो ना स्वप्नील भाऊ, आपल्याला असं वाटतं नेहमीच की आपण जिंकलं पाहिजे. तर प्रयत्न असणार आहे जिंकण्याचा, बाकी देवाच्या हातात. असा काही दिवसाची सुरुवात आहे. एक मिनिटाला विचारू, चपाती मिळेल का? तर चपाती मिळणार नसेल तर मग गेटच्या बाहेर नाश्ता करू, है ना? बस 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 विचारू असं बिकॉज चपाती इज लव. चपाती सकाळ सकाळी पाहिजे शरीराला. लोणावळ्यामध्ये मजबूत थंडी आहे. डिसेंबर आणि लोणावळा हा खतरनाक. सकाळी 17 टेम्परेचर होतं. भाऊ नो चपाती. मग आपण बाहेरच गेटवरती खाऊया. मिसळपाव, उसळपाव काय असेल ते, ऑमलेट पाव वगैरे खाऊ. हा, तर हे होतं की 54 किलोचं वजन आहे, त्यामुळे पोटामध्ये चपाती केली तर बरं वाटतं. पाव खाल्ला ना की मग एक पावामध्येच माझं पोट भरून जातं आणि मग त्रास होतो पूर्ण वेळ. ॲसिडिटीवर फील होते, असं आहे. तर आजचं सिम्पल आहे, ब्रेकफास्ट करायचं आहे, स्कूटरनी करायची आहे. काल बाईकचा जो पार्ट मागवला आहे आपल्या लोणावळ्यातल्या काकांकडून, ते येणार आहेत. मग त्यांच्याकडून ते बाईकचा पार्ट लावून एकदा टेस्ट करायची आहे बाईक तिथेच बाजूलाच कुठे, की क्लच प्रॉपर रिलीज होते काय. अजून 4 रन मारायचे आहेत आपल्याला, लाईफचे बेस्ट 4 रन. दॅट्स इट. मग ते बघू कसं होतं आहे किंवा काय होतं आहे. काही लोड नाही यावर्षी, एकदम शांत शांत फील होतं रे. म्हणजे असं काही खूप अपेक्षा आणि खूप काही असं काहीच नाही आहे. जसं काल आपण डिस्कस केलं होतं ना की जेव्हा तुम्ही ब्लाइंडली जाता ना एकदम, तेव्हा तुम्हाला अपेक्षा नसतात अजिबात, की जे होईल ते बघू. तो वाला सीन आहे. म्हणजे जी बेंगलोरमध्ये जी मला फिलिंग येत होती ना राईडला, रेसमध्ये, ती वाली फिलिंग मला येते. फुल चिल, नो प्रेशर, नथिंग. आणि आम्ही दोघे पण पूर्ण वेळ ड्रॅगचं काही बोलतच नाही. आपण जेव्हा आपण रूममध्ये असतो, आम्ही ड्रॅग आणि स्ट्रीप कशी चालणार आहे बाईक किंवा काय असं डिस्कस करतच नाही अजिबात. फक्त की अरे होऊन जाईल, डोंट वरी, काय टेन्शन नाही. मे बी तो एक प्लस पॉईंट असू शकतो किंवा तो पॉईंट असला पाहिजे प्रत्येक रेसरमध्ये, की रेसच्या आधी कधीच रेसबद्दल काही डिस्कस नाही करायचं, शांत राहायचं. म्युझिक आहे का, चिल करा, देवाची गाणी आहे का, जे आवडतं ते करा, पण शांत राहा. मे बी जर आज शांत राहिलो तर खूप फायदा होईल. फ्री राहा, स्ट्रेस फ्री राहा. येस. बाकी जे होणार आहे ते होणारच आहे, लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे आपण तर आता काही चेंज करू शकत नाही, असं आहे. आणि म्हातारपण बघ, आपण अशा गाड्या फिरवू, GS घेऊन जाऊ म्हातारपणात. भले पाय पोचत नाहीत खाली, पण GS मध्ये घेऊन मस्त की ट्रॅव्हल करू परत. चला नाश्ता करून घेऊया. लोणावळ्याचा जो भुर्जी पाव आहे ना, मस्त लागतो. विचार का, बाकी ऑप्शन कमी आहेत ना, त्यामुळे. मॅगी आपण खात नाही, मिसळ पाव मी खात नाही. प्रोटीनसाठी मग भुर्जी पाव. पोट भरून खा. खूप पॅडॉक लावायचं तुला आज पाठी पुढे. या एन्जॉय द मील गाईज. अशा इव्हेंटला आपण आलो ना की मग कळतं की भावा अजून भरपूर काय करायचं बाकी आहे. कारण लाईनने पोर्शा, BMW, मस्टँग, वा. आणि सुपर बाईक्समध्ये तर काय मग अखंड एकदम, बुसापासून S1000RR पासून H2 पासून सर्व काही आहे. भाऊ तुला कोणती आवडते? S1000RR. 25 लाख. 25. सॉरी ताई, सॉरी रागवली काय? बापरे, माझी काय चुकी नाही, असं उभं आहे. अरे कर रे लवकर का, एक गाडी पाक करायला 10 मिनटं घेणार असेल, कसं व्हायचं? तर मग असं मित्रांनो, अजून खूप मेहनत करायची बाकी आहे. बहुत पैसा कमाना आहे, बहुत मेहनत करना आहे. पण एक दुसरं आहे की हे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ना, त्यामुळे एवढं असं काय वाटत नाही की आपल्याकडे नाही आहे म्हणून. आपल्याकडे जे आहे ना ते असं वाटतं की भाऊ खूप चांगलं आहे, कारण ती घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपण किती वर्ष मेहनत केली आहे.
आणि त्याचं एक समाधान वेगळं आहे. येस, बट थोडंफार मनामध्ये लालच येते की अजून थोडं काम मेहनत करूया, जेणेकरून थोडी अजून एक लक्झरी आपल्या फॅमिलीला स्वतःचे ड्रीम्स पण कम्प्लीट होतील. ट्रायम तो है बट BMW भी चाहिए. हां ते आहे ना ॲक्च्युली माणसाचं ते हेच आहे ना, नेचरचं आहे मनुष्याचं की कुठली गोष्ट पूर्ण असं फील होतच नाही की अरे हा पहिलं असं वाटायचं अरे ऑस्की घेतली 800cc तर असं वाटतं अरे वा काय अचिव्हमेंट झाली. पण अरे नाही यार थोडं अजून हायर सीसी. पण टाईम घेतली आता ती पण चालवते असं वाटतं की नाही यार भुसा पाहिजे किंवा हे असं आरड पाहिजे. पण ठीक आहे, आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आपण स्वतःच्या पॅशनवरती. म्हणजे इकडे तिकडे जुगार खाण्यापेक्षा तर बरंच आहे किंवा पैसे कमवतोय, फॅमिली सांभाळतोय आणि गाड्या घेतोय म्हणून. गाईज हे बघा सहापारून एक ट्रक गेलाय, त्याच्यावरून चितड्या झाल्या रे एकदम. मला असा साप बघून पण भीती वाटते माहिती. असं वाटतं की आता पण चावल उठून. एवढा घाबरतो ना मी सापांना बिचारा रे. सॉरी गाईज, आपण यांच्या अभी मैं इसको खुद हाथों से उतारूंगा भाई, कुछ भी हो जाए. इससे अभी ये नहीं होगा ना कुछ, मतलब छोड़ने में क्लच वाला कुछ नहीं, सब नॉर्मल रहेगा ना. नॉर्मल हो जाए. थँक गॉड. सगळ्या अशा गाड्या आतमध्ये लागल्यात. पहिल्या माळ्यावरती आलो टेम्पोच्या. चलो इसमें इतना ब्रीदिंग का प्रॉब्लम हो रहा है अपने को. देख ना ब्रीदिंग करके देख ना, सांस लेके देख. हे बघा गाईज हे एवढं बेंड झालं आहे. जस्ट इमॅजिन काय झालं असतं जर हे आज कळालं असतं ना, मात्र वाटत लागली असते. तर असं लावलं आहे आपण टेम्पररी कुठल्या तरी दुसऱ्या बाईकचा. होपफुली हा प्रॉपर काम करेल यार, नंतर वाटच आहे. स्क्रुटिनीची लाईन लावलेली आता सध्या. मंथन तिकडे समोर आहे. माय पीपल, माय लवली पीपल. आपली एक एंट्री मिसिंग आहे, तो फॉर्म याची वाट बघते म्हणजे स्क्रुटिनी करून घेऊ आणि मग रेससाठी तयारी. येस मोटूल, थँक्यू. तर आपली बाईक काही अशी झाली आहे, फोटोन आपण लोअर केली आहे. ॲज युजल आपला हँडल वायझर पाठीमागे मेजर चेंज आहे. आय नो की एक्सटेन्शन थोडं जास्त मोठं झालं आहे, कारण माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन नसल्यामुळे जो भेटतो आहे ज्याच्यावरती ट्रस्ट करू शकतो तो लावून मी टाकलेला आहे. थोडी पॉवर लॉस करेल गाडी 100%, बट इट जस्ट अ ट्रायल. जे होईल ते बघून घेऊ. येस, दिस इज अ बमलबी. ओके, थोडंसं वायझर साफ करून घेऊया, कारण वायझर साफ केला नव्हता. क्लचमध्ये थोडासा इश्यू आहे गाडीच्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण जसं युजली गाडी जसं ड्रॅग घेते ना क्लच रिलीज केल्यानंतर तशी नाही चालत आहे. बट ठीक आहे, तर जे आहे ते आहे. कारण जर डोक्यामध्ये एखादी गोष्ट ठेवली ना तर ड्रॅग रेसमध्ये ते डोक्यामध्ये येत राहतात. त्यामुळे काही विचार नाही करायचा. जे कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये निघायचं. कारण बोलतात ना, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट. येस, एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. हा जो आपला RPM आहे ना, तो आपल्या ट्युनिंगमध्ये 14,000पर्यंत ओपन करायचा होता, पण तो ओपन नाही झाला ड्यू टू सर्व्हिसिंग. काय बोलतो, ट्रायमची पॉलिसी आहे की 12,500च्या वरती गाडी तुमची रेव नाही करणार. त्यामुळे आता आपण याचा RPM लिमिटर जो आहे तो सेट करूया, चेंज करून टाकू आपण. म्हणून ड्रॅग रेसमध्ये ना मित्रांनो लक फॅक्टर खूप कामाला येतो. कारण जर तुमचा दिवस नसेल ना तो, तर तुम्ही किती प्रिपेअर राहा, तुम्ही किती चांगलं करा, काही करा, काही ना काही टेक्निकल प्रॉब्लेम येणार. जसं मंथनच्याकडचा क्यू शिफ्टर बंद झाला, आता तो स्वतः ट्युनर आहे आणि त्याचा एंड मुवमेंटला क्यू शिफ्टर बंद झाला आहे, विच इज व्हेरी बिग थिंग. त्यामुळे तुमचा अख्खा ड्रॅगच कॅन्सल होऊ शकतो, असा विषय. आपल्यावर पण असं काय झालं की आपली केबल तुटली, केबलचा स्क्रू निघाला, आता आपण ते तडजोड करून लावलेलं आहे, सर्व काही आहे. बट चालतं. दिस इज कॉल्ड ड्रॅग रेसिंग आणि तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागणारच.
6.5 hours later. Quickly line up, see category guys. O1, O2, O3, line up. O1, O2, O3, line up. सकाळपासून हा बाबा ओरडतोय, सकाळपासून अजून घंटा कोण नाही गेले. सॉक्स अरे शांती नाही मिळेल की घरी नसेल. पायाला प्लास्टिक बांधावं लागेल आता. मंडळी श्रीमान भाऊ legend आपला भाऊ पाहायला. तुम्ही पण ट्रॅक करणार आहे? हा मी पण ट्रॅक करणार आहे. हा स्टेज टू ट्यून्ड आहे. अरे बंबलबी कसं वाटतंय श्रीमान दादाला भेटून आज. आज श्रीमान दादा भेटला, बाईक बघितली, त्याला आवडली खूप आपली बाईक. अँड वॉट अ ग्रेट सोल यार. काय मस्त भाऊ आहे आपल्या, एक नंबर माणूस आहे श्रीमान. म्हणजे एवढं डाऊन टू अर्थ आणि शेवटी जीव आहे, जीव राहणार, बांधिलकी फॅमिली ऑन द टॉप ऑलवेज. येस तर मंडळी रेडी झालं आपण ट्रॅकसाठी. फायनली तो दिवस आला ज्याची वाट बघतो आतुरतेने.